सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे ग्रामपंचायतीतील कामकाजावर मोठे भ्रष्टाचाराचे आरोप झाले। ग्रामपंचायतीतील विकास कामं निकृष्ट दर्जाची असून गैरव्यवहार झाल्याचा आरोप तक्रारदारांनी केला। या संदर्भात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे यांना निवेदन देण्यात आले। नांदूर शिंगोटे ग्रामपंचायतीतील विविध विभागांमध्ये विकास कामं निकृष्ट दर्जाची असल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे। त्याशिवाय ग्रामपंचायत कार्यालयाकडे माहिती मागितली असता ती जाणीवपूर्वक दिली जात नाही। इतकंच नव्हे तर तक्रार करणाऱ्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला। 29 ऑगस्ट रोजी दिलीप भाऊसाहेब शेळके, शिवराम शेळके, मनोहर लोहकरे, महेश शेळके आणि किरण पठारे यांच्या स्वाक्षऱ्यांसह निवेदन जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आलं। यावेळी अधिक माहिती दिलीप शेळके यांनी दिली। नमस्कार, मी दिलीप भाऊसाहेब शेळके, राहणार नांदूर शिंगोटे। नांदूर शिंगोटे ग्रामपंचायत मध्ये झालेल्या विविध कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार याच्या संदर्भात खूप दिवसापासून मी असेल किंवा गावातील काही सर्वसामान्य नागरिक असतील हे त्याच्या संदर्भात पाठपुरावा करत आहे आणि पाठपुरावा केल्यानंतर माहितीचे अधिकार असो किंवा इतर अर्ज असो त्या अर्जाच्या माध्यमातून माहिती मिळवत आहे आणि त्या माहितीमध्ये असं उघड झालं की नांदूर शिंगोटे ग्रामपंचायतमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। अगदी भ्रष्टाचार हा ऑडिट रिपोर्टमध्ये देखील त्यांनी नमूद केलेला आहे, परंतु त्या शासन निर्णयानुसार तो ग्रामसभेवरती मांडून तो सीओकडे पाठवायचा असतो, परंतु आज कमीत कमी 30 ते 40 वर्षापासूनचा अगोदरचा देखील अजूनपर्यंत त्या ऑडिट रिपोर्टची जे काही पूर्तता केलेली नाहीये किंवा त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाहीये आणि हे कार्यवाही होत नसल्या कारणाने आम्ही पंचायत समिती ते देखील तक्रार केली होती, परंतु त्यांनी त्याच्यात मध्ये त्यांचे संगनमत असल्या कारणास्तव त्यांनी ते कुठल्याही प्रकारे आमची कुठलीही सबब ऐकून घेतली गेली नाही। तसंच पंचायत समिती त्यांच्याकडे आम्ही ते पुरावे देखील सादर केले, परंतु ते पुरावे न बघता त्यांनी असं सांगितलं की तुमचे वैयक्तिक त्या ठिकाणी हेवे दावे असावे, त्यामुळे तुम्ही असे आरोप करत आहे। आम्ही जर पुरावे देतोय आणि ते जर असे उत्तर देत आहेत की म्हणजे एकदम उडवाउडवीचे उत्तर देत आहेत, वरतून ज्या ठिकाणी आम्ही ज्यांच्या विरोधात जी चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर ते त्यात तथ्य आढळलं, तर तथ्य आढळल्यानंतर आम्ही ते ग्रुप सोशल मीडियावरती ते टाकायची सुरुवात केली। सोशल मीडियावर टाकायच्या नंतर ज्यांच्या विरोधात आम्ही आरोप केले होते ते ह्या कागदपत्रांनुसार सिद्ध होतात आणि ते आम्हाला जीवे मारण्याच्या धमकी किंवा हे करू, मारून टाकू किंवा अजून काही करू, त्याच्यानंतर हे जे बोलतात अगदी अश्लील भाषेमध्ये बोलतात, ते आता बोलणं योग्य वाटत नाही, परंतु अशी एका महिलेला म्हणजे त्या गावची महिला उपसरपंच सौ ज्योती दिलीप शेळके या स्वतः त्याच्या विरोधात तक्रार करताय, तेव्हा सर्वसामान्य नागरिकांचं काय? RTIचे कमीत जास्त तिथं 200 ते 300 अर्ज पडलेले आहेत, त्या अर्जांचं एकाही अर्जाचं उत्तर दिलं जात नाही। त्याचं उत्तर काय देतात की सरपंच बाईचे पती आम्हाला उत्तर देऊ देत नाही, हे तिथले ग्रामसेवक सांगतात। ग्रामसेवक तिथं पूर्ण वेळ काम करत नाही, त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस कधी विचारलं ग्रामसेवक ग्रामपंचायतमध्ये नसतात आणि ग्रामपंचायतमध्ये तिथं नसतात, ते उत्तर असं देतात का मी पंचायत समितीला आहे, मी झडपीला आहे। आणि त्यांच्या काळामध्ये म्हणजे आता ही जी हे झाले कुठलीही कामं चालू नाहीये, जी कामं झाली ती फक्त कागदावर झाली, बरीचशी कामं अशी की ती फक्त कागदावरतीच झालेली आहे, ती प्रत्यक्षात कामं नाहीये। आणि त्याच्यावरती एवढं सगळं करून देखील जर पंचायत समितीमधून जर त्याच्यावरती काही हे होत नसेल, ऍक्शन होत नसेल, तर मग शेवटी आम्हाला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला। आज 29/8/2025 आज उपोषणाचा दिवस होता, परंतु म्हटलं की सीओ मॅडमकडे आपण एकदा ही तक्रार मांडावी, परंतु सीओ मॅडम इथं उपलब्ध नसल्याने जे मुंडे साहेब होते, मुंडे साहेबांकडे आम्ही ते निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर त्यांनी असं सांगितलंय की त्याच्या संदर्भातले जे पुरावे ते आम्हाला द्या, आम्ही कार्यवाही करू, परंतु अद्याप आतापर्यंत इथं पंचायत समितीला देखील सीओ मॅडम ज्या होत्या त्यांना मंत्रालयातून देखील त्यांना तसं हे आलं होतं का आदेश होते की संबंधित ज्या ग्रामपंचायतच्या संदर्भात जो काही भ्रष्टाचार झाला त्याच्या संदर्भात तुम्ही चौकशी करून कार्यवाही करा, परंतु कुठल्याही प्रकारची कार्यवाही त्यांनी केली नाही। म्हणजे याचा अर्थ असा होतो की सरळ जे शासकीय कर्मचारी आहेत हे सर्व पूर्णपणे यांच्या अधीन आहे, म्हणजे थोडक्यात जे आहे ते त्यांना एकमेकाला वाचवायचं काम तिथे करताय। तरी आज उपोषणाची तारीख होती, आम्हाला जर
अजूनही मी 15 ते 20 दिवस अजून या सीओ मॅडम किंवा या सीओना देतो, पंचायत समितीला देतो. 15 ते 20 दिवसामध्ये जर कुठल्याही प्रकारचं काही याच्यावरती निर्णय झाला नाही तर आम्ही सरळ सरळ पुढील याने जनहित याचिका दाखल करू. शेवटी आमच्याकडे तोच पर्याय आहे. तक्रारदार दिलीप शेळके यांनी सांगितलं की ग्रामपंचायत भ्रष्टाचाराच्या प्रकारांचा आम्ही गेल्या काही महिन्यांपासून पाठपुरावा करतोय. माहितीच्या अधिकारातून आणि विविध विभागातून मिळालेल्या दस्तऐवजांवरून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे हा भ्रष्टाचार ऑडिट रिपोर्टमध्ये अधोरेखित करण्यात आला, तरी देखील दोषींवर अद्याप कारवाई झालेली नाही. या प्रकरणामुळे नांदूर शिंगोटे ग्रामपंचायतीतील वादाला आणखी उधाण आलंय. चौकशी अहवाल काय सांगतो याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागलंय. ग्रामपंचायतीच्या कामकाजावर भ्रष्टाचाराचे आरोप होणं ही गंभीर बाब मानली जाते. त्यामुळे या निवेदनावर जिल्हा परिषद प्रशासन काय भूमिका घेतं आणि चौकशी अहवालानंतर कोणती कारवाई केली जाते याकडे ग्रामस्थांचं बारकाईने लक्ष लागलंय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी साहिल बेलसरी, नाशिक.